नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आयज सावन गोवा विधानसभेचें मनसून अधिवेशन सुरू जाला. आयचो पयलो दीस. भायर जोरदार पावस पडटा आणि गोंय विधानसभेन जोरदार गरमागरम चर्चा आयज पयले दिसा आमकां पळोवपाक मेळ्ळी. आतां हे अधिवेशन म्हटल्या उपरांत सरकार आणि विरोधी पक्ष हांच्या मदली झूंज आणि ही झूंज ही गोंयच्या संदर्भात गोंयकारांचे विशय, गोंयशी संबंधित विशय, हे विशय घेवन भासाभास चर्चा आणि तातूंतल्यान कितें तरी एक अमृत मंथन जावन गोंयकारांच्या हातांत कितें तरी अमृत पडचें अशा पद्दतीची आमची गोंयकारांची एक सादी अपेक्षा. आतां आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंयांत सध्या जे सरकार आसा ते भाजपाचें सरकार आणि भाजपा, मगो आणि अपक्ष असे अलायन्स मेळून 33 आमदार हे ह्या सरकारा वांगडा आसात. जाल्यार विरोधात फक्त 7 आमदार आसात. अशें पळयत जाल्यार ही विधानसभेची जी मॅच, ही मॅच म्हटल्यार 33 वर्सीस 7 अशा पद्दतीची ही मॅच. म्हणटकच 7 जाणांक खूब मर्यादा येतात. तरी पूण 7 आमदार ज्या तरेन तांच्या भितर एकवट ना, तांच्या भितर युनिटी ना, इतले जावनूय दर एक आमदार आपल्या पद्दतीन नेट लावपाचो प्रयत्न करता, खंय तरी लोकांचे विशय घेवन सरकाराक जाप विचारपाचो प्रयत्न करता आणि तातूंतल्यान कांय प्रमाणान विरोधक हे सरकाराचेर हावी पडपाक लागल्यात. फाटल्याय फावटी आमी पळयला. आतां ह्या फावटी फुडल्या वेंचणुकीक 1.5 वर्स उरला. म्हणटकच सरकार विरोधकांक हे सगळे रणांगण म्हणटात तशें किंवा मैदान हे खुले सोडपाचें ना. पयलो दीस आयज विरोधकांनी बऱ्यापैकी सरकाराक टार्गेट करप किंवा सरकाराक बॅकआउट करपाक आयज विरोधक सक्सेसफूल जाले. म्हणून हाचो अर्थ फाल्यां परवां उरलेले 14 दीस जे कामकाज आसा तातूंतय सरकार अशा पद्दतीचे तांकां रान मोकळें दितले काय कितें मातूय दिवचें ना. कारण सरकाराची स्ट्रॅटर्जी थारलेली आसा. आमी फाटले फावट पळयले की पणजेंतल्या एका हॉटेला भितर तांची व्हडली मिटींग जाली सगळ्या आमदारांची, अलायन्स पार्टनरांची, आणि त्या मिटिंगेन कशा तरेन विरोधकांक टॅकल करप हाच्या संदर्भातली स्ट्रॅटर्जी ही सरकारी आणि सत्ताधारी पक्षानूय बीन थारायल्या. घडये पयलो दीस तांणी विरोधकांक मातशें फ्रेश जावपाक नाजाल्यार वॉर्मअप जावपाक म्हणून दिले आसतले. फाल्यांच्यान ते आपली स्ट्रॅटर्जी यूज करपाक सुरू करतले. आतां अधिवेशन म्हटल्या उपरांत सरकार आणि विरोधक हांच्या मदीं ही झूज पेट्टा. पुणून सरकारा मुखार आनीकूय आव्हानां आसात. ती आव्हानां कसली तर विरोधक तर सरकारचेर टिका करपाक आसातूच, पुणून सरकारांतले कांय आत्मसंतुष्ट किंवा सरकारांतलेच कांय नाराज घटक जे आसात तांची भूमिका ही ह्या अधिवेशनात खूब महत्वाची थारतली. आतां तातूंत नाराज म्हटल्या उपरांत स्वता कोण आपूण नाराज आसा अशें म्हणपाक शकना, पुणून कांय लिडराच्या बाबतीत जे प्रकार घडले ते प्रकार पळयल्या उपरांत ते लिडर खंय तरी ह्या विधानसभेच्या प्लॅटफॉर्माचेर आपली ती नाराजी अप्रत्यक्षपणान उक्तावपाची शक्यताय ही ह्या विधानसभेन आमकां दिसता. आतां आदले वीज मंत्री निलेश काब्राल हांच्या कडल्यान मंत्रीपद काडून घेतलें सरकारान. आयज ते आमदार म्हणून आसात. आमदार म्हणून आसूनय बीन तांच्याच मतदारसंघात तांच्याच पक्षातले कांय लोक हे तांच्या विरोधात थंय वेगवेगळे उपक्रम सध्या करतात. म्हणटकूच ते कांय प्रमाणात नाराज आसप हे स्वाभाविक आसा. आतां हालींच गोविंद गावडे हांकांय मंत्रीपदा वयल्यान सरकारान देंवयले आणि त्या उपरांत तांच्याच मतदारसंघात भाजपाच्याच पक्षा कडल्यान तांच्या विरोधात कारवाय सुरू जाल्या. त्या बाबतीत तांणी उघडपणान नाराजी पक्षा कडेन उक्तायल्या. म्हणटकूच तेवूय नाराज आसप हे स्वाभाविकपणान आसा. आतां काँग्रेस पक्षांतल्यान जे आमदार भाजपान आयिल्ले तांकां वेगवेगळी आश्वासनां त्या वेळार दिल्ले. आतां पेटयोय दिल्या अशी चर्चा सुरू आसा आणि अशी आरोप हे काँग्रेस पक्षूच करता. आतां त्यो पेटयो जाल्यो पूण पेटया वांगडा आनीकूय तांकां कितें कितें आश्वासनां दिल्लीं पूण ती तशा पद्दतीन पुराय जाल्ली आमकां दिसना. उठ सूट परतून परतून बातम्यो येतात. आयज मंत्रीपद हाका मेळटलें, फाल्यां मंत्रीपद ताका मेळटलें, ताची वर्णी लागतली, ताका हें खातें मेळटलें, अश्यो चर्चा फाटले कितलेशेच म्हयने सुरू आसा.
म्हणून अजून मेरेन काय तांच्या पदराक कांयच पडोंक ना. म्हणटकूच आता 1.5 वर्सान जेन्ना वेंचणूक घेतली त्या वेंचणुकीन परतून निवडून येवपाचें आव्हान हे तांच्या मुखार आसा आणि लोकांक आपल्या दाखोवपा खातीर किमान तांकां कांय विशयाच्या बाबतींत आपल्याच सरकाराक जाप विचारची पडटली. तर अशा तरेन ही आव्हानां सरकार पक्षा भितर आणि सरकारा भितरूय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या मुखार आसा. म्हणटकच एकी कडेन विरोधक आणि दुसरी कडेन पक्षातलेच नाजाल्यार सरकारांतलेच नाराज घटक अशा पद्धतीच्या ह्या आव्हानांक ह्या विधानसभेंत मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां सामोरे वचचें पडटलें. आता ह्या विधानसभा अधिवेशनाच्या फाटभुंयेर फाटले कांय दीस आमी पळयतात की अचानकपणान सोशल मिडियाचेर कांय कॅम्पेन्स सुरू जाल्ल्यो आसात आणि ह्यो कॅम्पेन्स स्पेसिफिकली चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांच्या अगेन्स्ट ह्यो कॅम्पेन्स आकस्मीक सुरू जाल्ल्यो आसात. आता ह्यो कॅम्पेन ज्यो आसात ते ट्विटराचेर चड करून ह्यो कॅम्पेन ट्विटराचेर चल्ल्यात आणि ट्विटराचो संबंध तशा तरेन सामान्य लोकां कडेन नसल्या कारणान सामान्य लोकांक अशा ह्या कॅम्पेनीच्या बाबतींत कांयच खबर आसप हें शक्य ना. पुणून ह्या कॅम्पेनांतल्यान नॅशनल लेवलाचेर चीफ मिनिस्टर हांची खंय तरी इमेज डॅमेज करपाक लागून प्रयत्न आसपाक शकतात असो दुबाव हो स्वाभाविकपणान ही कॅम्पेन पळयल्या उपरांत आमच्या दिश्टी पडटा. आता ह्या कॅम्पेना विशयी आमी फाटले कांय दीस ऑब्जर्व करत आसात की ही कशा पद्दतीन ह्यो कॅम्पेन सुरू आसात. पुणून आयज ह्या संदर्भान उघडपणान आपल्या ट्विटर हँडलाचेर एक मेसेज शेफाली वैद्य हांणी घातलेलो आसा आणि ह्या विशयाक तांणी पब्लीक प्लॅटफॉर्माचेर हाडून आयज उघडपणान चीफ मिनिस्टराच्या आड जी ही कॅम्पेन आसा त्या कॅम्पेनाच्या बाबतींत तांणी ही टिप्पणी केल्ली आसा. शेफाली वैद्य ह्यो भाजपाच्यो समर्थक, भाजपाच्यो फॉलोवर आणि इतिहास अभ्यासक अशी म्हणूनय तांची वळख आसा. त्या शेफाली वैद्या कडल्यान आपल्या ट्विटर हँडलाचेर तांणी एक मेसेज जो घातला तो मेसेज हांव तुमकां वाचून दाखयता. आय वंडर हू इज बँकरोलिंग द ऑब्वियसली पेड ट्विटर कॅम्पेन टू malign the Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, personally. This is the third time in 1 week that I am seeing a paid trend. All the handles maligning the trends are either bots or non-Goan handles with a following of less than 100. Clearly someone wants Dr. Pramod Sawant out. My guess it is someone from within the party with eyes on the CM's chair. नाव आता पक्षांतर्गत अशा तरेन चीफ मिनिस्टराचीच बदनामी करपाचे हो जो कॅम्पेन चल्ला हो कॅम्पेन पार्टी भितरल्याच कांय लोकां कडल्यान चल्ला अशा पद्धतीचे वक्तव्य अशा पद्धतीचो मेसेज हो त्या पक्षाच्योच बरे मागपी त्या पक्षाचेच फॉलोवर शेफाली वैद्य हांणी केला आणि त्या खातीर कोण तरी विरोधक ह्या संदर्भात उलयतात असो आता प्रश्न देयना. म्हणटकूच शेफाली वैद्य हांणी उघडपणान ह्या विशयाक आयज तोंड फोडलेलें आसा. ह्या शेफाली वैद्याच्या ह्या ट्विटर मेसेजा वयल्यान इन गोवा 24/7 हांणी एक मेसेजूय तयार केला आणि तो मेसेज आसा पेड ऑनलायन कॅम्पेन टार्गेटिंग चीफ मिनिस्टर सावंत. वॉट दॅट मेसेज सेज इन अ पोस्ट दॅट हॅज टायर्ड political circles, author and social media influencer Shefali Vaidya took to X, formerly Twitter, alleging that paid social media campaign is being run to malign Goa Chief Minister Dr. Pramod Sawant. Vaidya pointed out that hashtags like Sawant failed Goa law and order and CM Sawant have been trending repeatedly in India over the past week. She claimed the trends appear artificial, supported by bot-like or non-Goan accounts with minimal followers. This is the third time in 1 week that I am seeing a paid trend, Vaidya wrote, questioning who is behind the efforts to discredit the chief minister. Clearly someone wants Dr. Sawant out. My guess, is it someone from within the party with eyes on a CM chair? Her post has sparked debate on social media, with many speculating about internal rifts within the ruling party. While there has been no official response from the Chief Minister's office, the timing of the trends has raised eyebrows.
coming just as CM Sawant faced opposition heat in assembly over law and order, land issues and public safety. म्हणटकच विरोधक तर सरकाराचेर 7 संख्येन असूनही हावी जायत आसात, पुणून आता विदीन गव्हर्नमेंट विदीन पार्टी आता अशा पद्धतीच्यो कारवायो ह्यो भाजपात सुरू जावपाक लागल्यात आणि ताका उक्तेपणान पब्लिकली शेफाली वैद्य हाणीच त्या संदर्भात या आपल्या ट्विटर हँडलांतल्यान ताका हो उजाळो दिला. आता हो जो ट्रेंड ज्या ट्रेंडाचेर शेफाली वैद्य रिएक्ट जाल्यात तो चीफ मिनिस्टर फेल्ड लॉ अँड ऑर्डर म्हणटकच लॉ अँड ऑर्डराच्या विशया वयल्यान चीफ मिनिस्टर हे होम मिनिस्टर म्हणून पुरायपणान फेल जाला अशा पद्धतीचो हो ट्रेंड ही कॅम्पेन सोशल मिडियाचेर सुरू जाल्ली आसा. हातूंतल्यान एक गजाल स्पश्ट जाता की खंय तरी इतले दीस भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या धाकान किंवा केंद्रीय नेतृत्वाच्या भयान खंय तरी एक पक्षा भितर जी एक शिस्त असलेली ती शिस्त आता खंय तरी लूज जावपाक लागल्या आणि तो भय आणि तो दरारो पयस करून आता उघडपणान एकामेकाचेर चिखलफेक करपाचे प्रयत्न हे आता भाजपा भितर सुरू जाल्ले आसात आणि ताचोच एक भाग म्हणून आमी ह्या कॅम्पेनीकडे पळोवपाक शकतात. आता आणि एक इंटरेस्टिंग गजाल आमी ऑब्जर्व केली ह्याच ट्रेंडाच्या संदर्भात. फाटल्या काय दिसा पयलीं आमकां सगळ्यांक खबर आसा चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत हे एड्युकेशन मिनिस्टरूय आसात आणि तांणी एक स्टेटमेंट केल्लो रिगार्डिंग क्लोजर ऑफ गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल्स आणि तांचें अशें म्हणणें असलें की सरकारी प्राथमीक शाळा बंद पडपाक पालक जबाबदार, पालका खातीर ह्यो शाळा बंद पडतात आणि त्या वक्तव्या वयल्यान बरेच वादळ उठले. खूप जाणांनी तांच्या ह्या वक्तव्याचे खंडनूय केले आणि त्याच वेळार एक नवो ट्रेंड नवो ट्विटर कॅम्पेन सुरू जालो सावंत फेल्ड गोवा एड्युकेशन म्हणून. आणि ह्या कॅम्पेना भितर ट्विटर हँडलाचेर जर आमी पळयत जाल्यार हे जे लोक आसात जे लोक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या विरोधात ही कॅम्पेन चलयता आणि तांच्या विरोधात हे ट्विटराचेर जे वेगवेगळ्यो मेसेजीस घालतात ह्यो प्रामुख्यान सगळे लोक हे नॉन गोवन्स आसात. म्हणटकच हातून एकूय गोवन आमकां दिसना ह्या कमेंटा भितर ह्या ट्विटरा भितर. आणि हे सगळे जे नॉन गोवन लोक आसात ते अशा पद्धतीन हे कॅम्पेन सध्या चलयतात. आमकां सगळ्यांक खबर आसा की सोशल मिडिया कॅम्पेन चलोवपा खातीर खुबश्यो एजन्सीज काम करतात आणि त्या एजन्सीक तुमी काम दिल्या उपरांत त्यो एजन्सीज अशा पद्धतीन कॅम्पेन चलयतात, तुमचे प्रमोशन ते करतात. समजा कोणाक एखाद्याक जर पॉलिटिकल आपल्या रायवलरीक अपोनंटाक जर बदनाम करपाक जाय जाल्यार ताच्या बदनामीचे कॅम्पेन ह्यो अश्यो एजन्सीज चलयतात आणि त्या खातीर हे सगळे पेड कारभार म्हणटकूच कोणाक तरी सुपारी दिली काय त्या सुपारी घेणाऱ्यान अशा पद्धतीच्यो ह्यो कॅम्पेन चलोवपाच्यो असतात आणि ताचोच भाग म्हणून ह्या सरकारांतलेच कांय लोक हे एकामेकाच्या आड अशा पद्धतीच्यो सोशल मिडिया कॅम्पेन चलोवपाक सुपाऱ्यो दितात काय कितें असो प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. ह्या सगळ्या गजालींतल्यान कांय बारीक ऑब्झर्वेशन्स आमी केले आणि ती ऑब्झर्वेशन्स ही खूब इंटरेस्टिंग थारतात. ती ऑब्झर्वेशन्स कितें तर जो हो कॅम्पेन अगेन्स्ट चीफ मिनिस्टर सध्या जो सुरू आसा मीन्स ही फेल्ड एज अ एड्युकेशन मिनिस्टर, ही फेल्ड एज अ होम मिनिस्टर, त्या कॅम्पेनीन जे मनीस ह्या ट्विटर हँडलाचेर जे कमेंट करतात किंवा चीफ मिनिस्टराच्या फेल्युअराचेर उलयतात तेच मनीस हे ह्याच सरकारांतल्या एका मंत्र्याच्या बाबतीत त्या मंत्र्याचे गुणगान गातात किंवा त्या मनशाचे कौतुक करतात, त्या मनशाचे प्रमोशन करतात, तांची तोखणाय करतात अशें आमकां दिसून येयलां. आणि म्हणटकूच हातून एक दुबाव असो जाता की खंयच्या तरी एजन्सीक जी एजन्सी एका मंत्र्या खातीर वावुरता तीच एजन्सी चीफ मिनिस्टराच्या विरोधात ही कॅम्पेन चलयता काय कितें. म्हणटकूच त्या एजन्सीचे ट्विटर हँडला वयले जे मनीस आसात ते कॉमन मनीस आसात जे त्या मंत्र्याची तोखणाय करतात जाल्यार तेच लोक हे चीफ मिनिस्टराच्या विरोधात ही कॅम्पेन फुडें व्हरतात. म्हणटकूच हे काम
एके एजन्सीकूच मेळ्ळा काय कितें आनी त्याच एजन्सी मार्फत हे सध्या कॅम्पेन सुरू आसा असो दुबाव आता आमकां येवपाक लागला. आता हे ट्विटर हँडल जर पळयत जे आमी तुमकां आतां दाखयतात ते ट्विटर हँडलाचेर तुमी पळोवपाक शकता की कशा तरेन चीफ मिनिस्टराच्या विरोधात सावंत फेल्ड गोवास एड्युकेशन असे थ्रेट वापरून कशा पद्धतीन त्यांचे हे कॅम्पेन ट्विटर कॅम्पेन चालला हो तुम्ही पळोवपाक शकतात. आणि ही नावां जर तुम्ही पळयशात जाल्यार ही सेम नावां आमी पळयतात की कशा तरेन गोंयचे हेल्थ मिनिस्टर आणि टीसीपी मिनिस्टर जे आसात विश्वजीत राणे हांच्या तोखणाय करपी मेसेजीस हे ह्याच सेम ट्विटर हँडला वयल्यान आमकां पळोवपाक मेळटात. म्हणटकूच हे नेमके कितें गणित असो आता प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता. आणि ऑब्वियसली आमकां सगळ्यांक खबर आसा की चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत आणि हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांच्या भितर कोल्ड वॉर सुरू आसा, शीतयुद्ध जाका म्हणटा आमी ते सुरू आसा. जरी ते एकामेकाची वांगडा आसतना तोखणाय करतात, एकामेकाक हॉनरेबल चीफ मिनिस्टर, हॉनरेबल हेल्थ मिनिस्टर अशें जरी म्हणटात तरी तांच्या भितर कशा पद्धतीन धुसफूस सुरू आसा ही म्हाका दिसता गोंयकारांक वेगळ्या तरेन सांगपाची गरज ना. पुणून आता ही धुसफूस जेन्ना अशा पद्धतीन ह्या सोशल मिडियाचेर रिफ्लेक्ट जावपाक लागल्या ते पळयत जाल्यार सरकारांतलेच कांय लोक हे कशा तरेन एकामेकाच्या आड सध्या झुजतात आणि एकामेकाच्या बदनामी खातीर वावुरतात अशें आमकां ह्या सगळ्या प्रकारा वयल्यान दिसून येता. हे सगळे जे ट्विटर हँडल ज्या ट्विटर हँडलाच्या मार्फत चीफ मिनिस्टराच्या विरोधात हे कॅम्पेन सुरू आसा तेच ट्विटर हँडल हांगासर आमचे हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांची तोखणाय किंवा तांच्या बाबतीत खूप बरे बरोवपी अशा पद्धतीचे आमकां दिसतात. म्हणटकूच एक दुबाव हो निश्चितपणान येता की जी एजन्सी विश्वजीत राणे हांच्या प्रमोशना खातीर वावुरता तीच एजन्सी चीफ मिनिस्टराच्या आड ही कॅम्पेन चलयता काय कितें असो प्रश्न हो हातूंतल्यान निर्माण जावप हे स्वाभाविक आसा. आता तातूंत कितें तथ्य आसा घडये आमचो हो अंदाज चुकीचोय आसपाक शकता, पुणून ते जर सोदतलो जाल्यार ताच्या खातीर एज अ होम मिनिस्टर म्हणून चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांकांच हाचो सोद लावचो पडटलो. आता सगळ्यो एजन्सीज ज्यो आसात, इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज, मागीर ईडी जावं, इन्कम टॅक्स जावं, सीबीआय जावं, हे सगळ्यो एजन्सीज ह्यो भाजपाच्या हातांत आसात. दर फावटी आमी पळयतात की ह्या एजन्सीचाचो वापर करून भाजपाक कशा तरेन अपोजिशन आमदारांक टार्गेट करता. आयज म्हाका दिसता त्याच एजन्सीचो वापर करून भाजपान आणि मुखेल करून चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांणी तांच्या आड सुरू असलेल्या ह्या सोशल मिडिया कॅम्पेना फाटल्यान नेमको कोण आसा हाचो सोद लावपाची आयज वेळ येयल्ली आसा. आता हो सोद ते सहजपणान लावपाक शकतात, पूण तांची खरीच इत्सा आसा काय कितें हो सोद लावपाची, काय तांकां जाय ते करूनय आपल्याचेर कांयच फरक पडना अशें म्हणून ते ह्या सगळ्या गजालींकडे दुर्लक्ष करतले. हे सगळ्यो गजाली आता आमकां तांच्या एक्शनी वयल्यानूच दिसून येतले. पुणून हो चीफ मिनिस्टराच्या विरोधात कॅम्पेन करपी ह्या सगळ्या कॅम्पेनीचो मुख्य सूत्रधार कोण, झारीतील शुक्राचार्य कोण हाचो सोद खरेंच हे सरकार ना जाल्यार चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत लायतले काय कितें हो खरो इंट्रस्टिंग भाग ठरता. आणि फुडल्या कांय दिसांनी आमकां ताचेर चड उजवाड पडलेलो आमकां पळोवपाक मेळटलो अशी अपेक्षा आमी करया. कितें जावं शेफाली वैद्य हांणी ह्या विशयाक पब्लीक प्लॅटफॉर्माचेर हाडून ह्या विशयाक उघडपणान डिबेट करपाची एक संद हांगासर फावो करून दिल्ली आसा. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आयज सावनूच सुरू जाला आणि ताच्याच वांगडा ही अशा पद्धतीची एक सोशल मिडिया कॅम्पेन मुख्यमंत्र्याच्या विरोधात जी सुरू आसा हातूंतल्यान एक गजाल स्पश्ट जाता की कोण तरी हांगासर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां टार्गेट करपाचो प्रयत्न करता, तांकां फेल्युअर अशा पद्धतीन दाखोवपाचो प्रयत्न करता. आणि हे सगळे जर पळयत जाल्यार हातूंत विरोधकां परस सरकारांतूच कोण तरी छुपे कारस्थान हे सगळे करतात अशेंच हातूंत दुबाव येवपा सारकी ही परिस्थिती आसा. आता ह्या परिस्थितीचेर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचें कितें मत, ते कशा तरेन ह्या सगळ्या गजालींचेर रिएक्ट जातात तेवूय पळोवप हें इंट्रस्टिंग थारतलें. पळोवया
निमणो हो झारीतील शुक्राचार्य कोण हाचो सोद घेवपाक ह्या सरकाराक यश येता काय कितें ताच्या खातीर आमकां वाट पळोवची पडटली. तर अशाच तरेन गांवकारीच्या ह्या प्लॅटफॉर्माचेर वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. गांवकारी हे इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या सपोर्टाचेर तुमच्या तेंक्याचेर चलता. आमचे यूट्यूब मेंबरशीप तुम्ही करची आणि आमकां सपोर्ट करचो. आमकां फेसबुकाचेर स्टार डोनेट करून तुम्ही सपोर्ट करपाक शकतात. नाजाल्यार आमी आमचो गुगल पे नंबर तुमकां दिल्लो आसा ताचेर दर म्हयन्याक फक्त ओन्ली ₹119 सुद्धा जर तुम्ही आमकां सपोर्ट करपाक शकले जाल्यार गांवकारीचो हो आवाज बुलंद उरपाक शकतात. म्हणून त्याच्या खातीर तुमकां सपोर्ट दिवप आणि तुम्ही तेंको दिवप हो आमच्या खातीर खूब म्हत्वाचो आसा. अशेच विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.